कामांची लिस्ट ना माझ्याकडे तशी रोजच तयार असते की काय काम आज करायचं आणि काय काम उद्या करायचं. हे करून ठेवलं की थोडीशी कामं करण्यामध्ये मदत होते. आज आल्यानंतर मी खोबरं किसून घेतलं आणि आता खोबरं मी किती घेते ते तुम्ही बघा. अशा पद्धतीने जर तुम्ही मोजून जर घेतलात तर तुमची जी नारळाची वडी आहे कुठेही फसणार नाही. 1 वाटी नारळाला आपल्याला अर्धा वाटी साखर एवढं प्रमाण घ्यायचं आहे. आणि जेव्हा पण तुम्ही नारळाचा चव घ्याल तो अगदी व्यवस्थित कुठल्याही वाटीच्या मेजरमेंटने घ्या किंवा कुठलाही कप घ्या, असं व्यवस्थित नीट ते दाबून घ्यायचं आहे. कारण आपण काय करतो, वरच्यावरती खोबरं भरून घेतो आणि साखर तेवढी घेतो, मग साखरेचं प्रमाण खूप जास्त होतं आणि खोबऱ्याचं प्रमाण खूप कमी होतं. तर असं होऊ नये म्हणून बरोबर व्यवस्थित दाबून घ्यायचं. 1 पेला मी खोबरं घेतलेलं आहे आणि थोडंसं सुका नारळ असेल ना तर कापं जी आहेत ना अगदी चांगली बनतात. नाहीतर थोडासा जेवढा जर त्याच्यात ओलावा असेल ना तर मग ते खूप जास्त असं सुकवावं लागतं आपल्याला सारण. ते इथे मी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि हे सगळं मिक्स करून मी ठेवून देणार आहे, म्हणजे साखर छानपैकी खोबऱ्यामध्ये वितळली जाईल. बऱ्याच वेळा तुम्ही म्हणाल की हळद का टाकतात, तर आता गावच्या साईडला तर तुम्ही म्हणाल ना तर हळदच वापरली जाते. त्यांच्याकडे काही कलर किंवा अजून काही केशर वगैरे असं काही अवेलेबल नसतं. तर आमच्याकडे पण आई घरी बऱ्यापैकी हळदच वापरायची, त्याच्यामुळे मग माझ्या पण तेच लक्षात आहे आणि मी पण हळदच वापरते. हळदीने खूप चांगला असा कलर येतो जेव्हा आपल्याला हळदीची किंवा अशी पिवळ्या रंगाची कापं करायची असतील तर. ते इथे बघा मी घरच्या घरी आपले जे पॉपकॉर्न आहे ते तयार करून घेते. अगदी थोडेसे टाकलेत, थोडंसं तेल गरम करून घेतलं पॅनमध्ये. तुम्ही बटर किंवा तेल काही वापरू शकता. आणि इथे मी आता ते झाकून ठेवलेत आणि मी तुम्हाला हळूहळू दाखवते, कारण ते जसे जसे उडतात ना तसं सगळीकडे उडले जातात. जसे जसे ते तयार होतात, पॉपकॉर्नच्या लाया तयार होतात त्या मक्याच्या, त्याच्यामध्ये सगळ्या फाटफाट उडल्या जातात. त्याच्यामुळे मी हळूहळू करूनच तुम्हाला दाखवते. आणि या तुम्ही जर केलात ना तर आपण आणलेलं 40 रुपयाचं पॅकेट आणि 40 रुपयाच्या पॅकेटमधून तुम्ही 40 वेळा तरी आरामात हे करू शकता. कारण तुम्ही बघितलं असेल मी अगदी थोडेसे टाकलेले आणि कितीतरी हे पॉपकॉर्न झालेत. संध्याकाळच्या चहासाठीचा 2 माणसांसाठी हे परफेक्ट आहे. मी याच्यामध्ये सॉल्ट पेपर काहीही वापरलेलं नाही. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेलामध्ये ते ॲड करून वापरू शकता. आज कॉफीने सुरुवात करते ब्लॉगची, म्हणजे मगाशी सुरुवात झाली आहे पण आज मला कडक कॉफीची गरज आहे. कारण आज थोडी ऑर्डर्स आहेत, मोदकांच्या बऱ्याचशा ऑर्डर्स आहेत त्या कम्प्लीट करायच्या आहेत. तर त्याच्यासाठी म्हटलं कडक कॉफी करूया. आणि जेव्हा कडक पाहिजे असते तेव्हा मी पाण्यातच कॉफी करते, दुधात कॉफी करत नाही. तर ती छानपैकी त्याला बॉईल आला ना की मग आपण त्याच्यामध्ये दूध टाकू. आणि मगाशी मी तुम्हाला दाखवलं तर इथे मी पॉपकॉर्न तयार करून ठेवलेत आणि मी काय केले, थोडासा आळस केला, म्हणजे डब्यात भरून ठेवावे लागतात नरम पडू नये म्हणून. पण मी काय केलं, नरम पडतील म्हणून असं प्लास्टिकची वरतून पिशवीच घातली त्याला. आता हे काढून घेते, म्हणजे थोडीशी माझी पण कामं होतात. कारण लगेच काय मी कॉफी पिणार नव्हती, पण पहिलं म्हटलं पॉपकॉर्न रेडी करूया, काहीतरी खायला पाहिजे बरोबर संध्याकाळचं थोडंसं. आणि सचिनचं पण पूजा वगैरे चालू होती, म्हणजे संध्याकाळचं जे रुटीन असतं ते चालू होतं. माझं अजून बाकी आहे, आता हे पहिलं करून देते, हे सगळं करायचं. त्याच्यानंतर मग बाकीच्या कामांना सुरुवात होईल. तर आजपासून तुम्हाला एक नवीन सिरीज बघायला मिळते. आय होप तुम्हाला ती सिरीज आवडेल. तो त्याच्यासाठी पण तुमचं काही सजेशन्स असतील मला नक्की कमेंट करून सांगा. जी टिफिन म्हणजे सिरीज आहे, जे आम्ही रोज टिफिनला जे काही नेतो तेच मी आज म्हणजे आजपासून तुमच्याबरोबर शेअर करायला सुरुवात केलेली आहे. कारण सचिनचं टिफिन म्हणजे एवढे दिवस मला ऑल्टरनेट डे बनवायला लागायचा, पण आता रोजच असणार आहे कारण त्याचं ऑफिस आता रोज चालू झालेलं आहे. पहिलं ऑल्टरनेट डे किंवा म्हणजे आठवड्यातून 3दा किंवा 2दा असा तो जायचा, पण आता तो डेली जाणार आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला रोजच टिफिन असणार आहे तर तुमच्याबरोबर ते शेअर करू. आय होप तुम्हाला ते आवडेल. चला आता ऑर्डरची कामं आहेत, पण पहिला तर कॉफी पिऊन घेते आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करते. कापं करण्यासाठी मी ते पॅन ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मी साजूक तूप टाकलेलं आहे. तूप ऑप्शनल आहे, तुम्ही टाकलं तरी चालतं, नाही टाकलं तरी चालेल, पण मी टाकते कारण नारळ थोडंसं जसं मी म्हटलं की थोडंसं पातळ असं नव्हतं, चांगला जाडसर असा होता आणि सुका नारळ होता. त्याच्यामुळे मी थोडंसं तूप टाकलेलं आहे. आणि यावेळेस ना मी गेट्सचं जे तूप आणलेलं ते वापरलं, पण मला ते तेवढं असं चांगलं वाटलं नाही. जरी मी ते 2 चमचे वापरले तरी पण मला ते अजिबात तेवढं असं वाटलं नाही. अगदी तुपाचा असा जो वास येतो किंवा सुगंध येतो तो अजिबात येत नव्हता त्याला. त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण जे नेहमी आणतो तेच चांगलं आहे. तर इथे बघू शकता आता आपले साखर ना आपण पहिलीच खोबऱ्याला लावून घेतल्यामुळे अगदी पटकन वितळली. आणि जोपर्यंत हे सारण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला छानपैकी ते वितळवून घ्यायचं साखरेमध्ये. आणि आता बऱ्यापैकी ते घट्ट झालं. तर घट्ट झाल्यानंतर मी असं एक ट्रे घेतलेला, त्याला मी थोडासा बटर पेपर लावून ठेवलेला. आणि माझ्याकडे काय होतं ना, केळीचं पान होतं. तर ह्या ज्या पद्धती ज्या आहेत ना सगळ्या, ह्या आईच्या मी लक्षात ठेवलेल्या आहे. कारण ती या सगळ्या पद्धती म्हणजे
बऱ्यापैकी त्या ह्याच वापरते ती, कारण तिचा जन्म हा मालवणातलाच असल्यामुळे म्हणजे गावचा असल्यामुळे तिला या सगळ्या पद्धती बऱ्यापैकी माहिती आहेत आणि त्या घरी पण ती याच पद्धतीने करते सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे मला पण याचीच सवय. तर माझ्याकडे जसं केळीचं पान नेहमीच असतं ठेवलेलं, तर हाताला चटके लागू नये म्हणून मग मी त्याच्यामुळे केळीचं पान ठेवलं आणि मग ते सगळीकडे इक्वल असं पसरवून घेतलं. थोडंसं वरती डेकोरेशनसाठी पिवळ्या रंगाला लाल कलर असेल, गुलाबी कलर असेल तर छान दिसतो म्हणून या ज्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत, रोज पेटल आपण ज्याला म्हणतो, त्यावरती टाकून ठेवल्यात. आणि नाही थोडंसं गार झालं ना की लगेचच आपण वड्या पाडून घेऊ, म्हणजे अगदी एकदम सुकल्या ना की मग त्याच्या वड्या पाडता येणार नाही. हार्डली एक 5 मिनटं हे थंड करून घ्यायच्या आणि सगळीकडनं तुम्हाला ज्या पाहिजे त्या आकारामध्ये, छोट्या मोठ्या जशा पाहिजे तशा पद्धतीने, किंवा जसं जाडसर पाहिजे, पातळ पाहिजे, जसं पाहिजे आकाराच्या तुम्ही करून घ्या. आणि एक 20-25 मिनटात हे अगदी पूर्णपणे थंड झालं ना की अगदी त्या स्वतःहूनच आपोआप निघून येतात, एवढ्या त्या खुसखुशीत होतात. आणि बऱ्याच वेळा काय होतं, जेव्हा आपला पाक नीट होत नाही ना तेव्हा त्या नरम पडल्या जातात. पण इथे तुम्ही बघू शकता ना आपल्या वड्या अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत आणि मस्त अशा झाल्यात. ते आता मी इथे काढून घेते आणि तुम्हाला एक एक करून दाखवते बघा. आणि अगदी पटकन इझिली अशा निघतात, म्हणजे अशा कुठेही तुटल्या पण गेलेल्या नाहीत, अख्ख्याच्या अख्ख्या राहिलेल्या आहेत आणि मस्त अशा तयार झाल्यात. मी पण सुरुवातीला अगोदर या वड्या ट्राय करायची ना तर माझा पाकच व्हायचा नाही साखरेचा, आणि मग मला ना ते सगळं सारण्यानं अगदी खूप घालं ना की सगळंच एकत्र होऊन यायचं आणि मग आपण त्याच्या वड्या अजिबात करू शकायचो नाही. तर माझ्या पण या नारळाच्या वड्यांना बऱ्याच वेळा फसलेल्या आहेत. पण आता मी अगदी परफेक्ट अशा नारळाच्या वड्या आणि त्याचं परफेक्ट असं प्रमाण तुम्हाला सांगू शकते, कारण मला ते एक परफेक्ट जमलं आहे, तर त्यात तुम्हाला पण परफेक्ट जमावं यासाठीची ही रेसिपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. कधीही नैवेद्यासाठी किंवा अजूनही कुठल्या फंक्शनसाठी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही परफेक्ट अशी घरीच्या घरी करू शकता. तर ना आत्ता काय करायचं, मला ना मोदक पण करायचे होते. तर मी मोदक कसे करतात हे ऑलरेडी माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे, त्याच्यामुळे मग मी तुम्हाला ते दाखवलं नाही आहे. मी फक्त तयार झालेले मोदकच तुम्हाला दाखवते. आता आपल्याला हे मोदक रॅप करून घ्यायचे आहेत. मला हे मोदक जवळपास 4-5 बॅचेसमध्ये करायला लागणार आहेत, कारण तेवढे ऑर्डरचे मोदक आहेत. हे मी आत्ता 2 बॅचेसमध्ये म्हणजे माझे 2 राऊंड होतील एवढे मोदक मी करून ठेवलेत, म्हणजे 2 ते 3 पॅकेट्स होतील माझे. एवढे बॅचेसचे मी मोदक आत्ता एका वेळेस करून घेतलं. हे सगळं पॅकिंग झाल्यानंतर मला थोडीशी जेवणाची प्रिपरेशन करायची आणि मग बाकीचं काम मी संध्याकाळी नंतर करणार आहे. हे जे व्हिडिओ आहे तो गणपतीच्या आधीचा असल्यामुळे हे सगळी गणपतीची ऑर्डर होती. तुम्हाला असं वाटेल की आत्ता गणपतीच्या मध्ये हे एवढे मोदकाची ऑर्डर कुठून आली, तर हे सगळे गणपतीच्या आधीचे व्हिडिओ आहेत. काही व्हिडिओ माझे आधीचे शूट केलेले होते पण मला अपलोड करायला जमले नसल्यामुळे मी ते शूट तर करून ठेवलेले पण अपलोड करायला जमले नव्हते, एडिटिंग करायला जमलं नव्हतं. त्याच्यामुळे मी ते आत्ता एडिटिंग करून तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते. पण त्याचबरोबर कसं होतं ना, मोदक हे अशी गोष्ट आहे ना की कुठल्याही पद्धतीचे असो, म्हणजे भले ते चॉकलेटचे असो, मिठाईच्या रूपात म्हणजे माव्याचे असो, किंवा मग उकडीचे असो, तळणीचे असो, रव्याचे असो, कुठलेही असो, सगळ्यांना अतिप्रिय असे मोदक असतात. आणि मोदक बघून सगळ्यांच्याच तोंडाला खूप असं छान पाणी म्हणजे सुटतं. तर हे जे मोदक आहेत ना आपल्याला कुरिअर करायचं आहेत. याच्यातले काही मला कुरिअर करायचे आहेत आणि काहींची डिलेवरी मला इथेच द्यायची आहे, मुंबईमध्येच, म्हणजे जिथे मी आजूबाजूला राहते तिथेच द्यायचे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या कुरिअरच्या आहेत त्या मी पहिल्या तयार करून घेते. आणि कसं होईल, मग आज मी कुरिअरच्या रेडी केल्या तर मग दुसऱ्या दिवशी त्या कुरिअरला सचिनला द्यायला बऱ्या पडतात. त्याच्यामुळे म्हणून मी कुरिअरचा आधी करून घेणार आहे आणि मग इकडच्या ज्या ऑर्डर्स असतात त्या मी नंतर हळूहळू जरी पूर्ण केल्या तरी मग माझा वेळ तेवढा वाचणारा असतो, कारण मेन काम कुरिअरचं असतं. कारण कुरिअरमध्ये बरोबर 1 ते 2 दिवस जातात आणि बऱ्याच वेळा फेस्टिवलमध्ये कधी कुरिअर कंपनींचे पण बरेचसे प्रॉब्लेम्स होतात. कधी एंड टायमिंगला मिळत नाही, कधी अजून काही प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे मी 1 दिवस आधीच कुरिअर करण्याचा प्रयत्न करते. तर एक बॅच माझी झालेली आहे आणि जे दुसरं ताट होतं ते पण मी आता घेतलेलं आहे. आणि याच्या आधी पण मी जवळपास 2 ते 3 वेळा तुम्हाला चॉकलेट मेकिंगमध्ये पण बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. चॉकलेट मेकिंग हा घरच्या घरी करण्यासाठी खूप चांगला असा बिझनेस तुम्हाला होऊ शकतो जर तुम्ही त्याचं व्यवस्थित प्रशिक्षण घेतलं, म्हणजे त्याचं थोडंसं नॉलेज घेतलं, थोडीशी माहिती घेतली आणि व्यवस्थित प्रमाणात जर तुम्ही त्या गोष्टी केल्यात तर तुम्हाला त्याचा फायदा नक्की होईल. तुम्ही देखील घर बसल्या हा बिझनेस करू शकता. इथे आपले सगळे जे मोदक आहेत एका बॅगचे ते माझे तयार झालेले आहेत आणि हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये मला पॅक करायचे आहेत. पण या प्रत्येक बॉक्समध्ये 51 मोदक म्हणजे 51 मोदक जाणार आहेत. तर मी काय करणार आहे त्याच्यासाठी
आपण काय करणार आहोत, 25-25चे असे पॅकेट्स तयार करणार आहोत. ज्या माझ्याकडे अशा पिशव्या आहेत त्याच्यामध्ये एका पिशवीमध्ये 25 येतील आणि एका पिशवीमध्ये 26 येतील. अशा पद्धतीने मी भरणार आहे. कारण जर आपण एकदमच असे बॉक्समध्ये टाकले तर कुठेतरी कुरिअरमध्ये हल्ला बॉक्स वगैरे ना, तर कुठे प्रॉब्लेम होऊ नये, कुठे चेपला जाऊ नये, त्याच्यामुळे म्हणून मी काय केलं, असं प्लास्टिकच्या बॅगेमध्ये ठेवते आणि त्याच्यामुळे ते कसं ना बॅलन्स व्हायला खूप चांगले मदत होते. कारण एकत्र जर लूज जर तुम्ही बॉक्समध्ये टाकले ना तर ते हल्ल्यामुळे एका ठिकाणी जाऊन बसतात आणि एका ठिकाणी मग खुल्ली राहते जागा. त्याच्यामुळे तसं होऊ नये म्हणून मी एका साईडला 25 आणि एका साईडला 26 अशा या पिशवीमध्ये भरून घेते. पिशवी मी स्टॅपलरने बंद करून घेणार आहे, स्टॅपलर पिन मारून. तुम्हाला जर चिपकवायची असेल तर तुम्ही चिपकवून पण वापरू शकता आणि अशा पद्धतीचं पण पॅकिंग तुम्ही देऊ शकता. तुमच्या बिझनेसची सुरुवात तुम्हाला करायची असेल, तुम्हाला बॉक्सेसमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करायची नसेल तर अशा पद्धतीच्या ज्या बॅग्स मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत त्या तुम्ही वापरू शकता. याच्यावर स्वतःचा एक जो लोगो असतो म्हणजे तुमचं जे प्रॉडक्ट नेम आहे त्याचा फक्त इथे एक स्टिकर लावा आणि मग हे तुम्ही हँडओव्हर करायला तयार आहात तुमच्या कस्टमरला किंवा तुमच्या क्लायंट्सना. तर इथे बघू शकता मी अशा पद्धतीने हे दोन्ही साईडला भरलेत म्हणजे याचा ना बॅलन्स बॉक्समध्ये इक्वली राहील. आणि हा बॉक्स आता आपला बंद करून घेणार आहोत. तर बघा हे छान असा बास्केटसारखा हा बॉक्स दिसतो आणि याच्यासाठी वेगळी बॅग वगैरे हातात किंवा क्लायंटला देण्याची गरज नसते. आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. तर अशा पद्धतीने माझी ऑर्डर तयार झालेली आहे. पूर्णपणे तयार नाही झालेली आहे, फक्त माझे 2च बॉक्स तयार झालेले आहेत. मी थोड्या बॅचेसमध्ये करते. जवळपास मला 8 बॉक्स टोटल असे 8 बॉक्स तयार करायचे ज्याच्यामध्ये असे आपण 2-2चे पेअर ठेवलेले आहेत. मला 8 बॉक्स करायचे, त्याच्यामधले 3 बॉक्स मला कुरिअर करायचे, 5 बॉक्स मला इथेच द्यायचे. तर त्याच्यामुळे पहिलं कुरिअरचं मी रेडी करणार आहे. म्हणून आता माझे बॅच एक तयार करून झाली आहे. आता थोडंसं मी जेवणाची तयारी वगैरे करून घेणार आणि त्याच्यानंतर मग बाकीची तयारी चालू करणार आहे. तर आय होप तुम्हाला आवडलं असेल. आजच्या व्हिडिओमधनं जे काही छोटंसं असं मी जे काही तुम्हाला झटपट होणारी एक रेसिपी पण दाखवली, गणपती बाप्पांसाठी तुम्ही करू शकता. आणि आपल्या कोकणात तर ते फेमसच आहे, नारळाची वडी ही सगळ्यांनाच आवडते, पण ती परफेक्ट अशी कडक होत नाही. कधी कधी खूप जास्त अशी कडक होते आणि जर आपलं पाक साखर नीटच प्रमाण जर जास्त नाही झालं तर अगदी ती म्हणजे कडक होत नाही, तिथल्या तिथेच ती राहते. म्हणजे जसं आपण सारण करतो मोदकांच्या सारणाला तसंच होऊन राहतं. तर आय होप तुम्हाला मी आज परफेक्ट रेसिपी सांगितली असेल, तुम्हाला आवडली असेल. आणि आपले जे शॉर्ट्सची सिरीज चालू झाली आहे ती कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडे जरी आवडत असेल तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.